ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, मी निसर्ग उपचार तज्ज्ञ. आपल्याला तुम्ही कधी नाही ऐकलेली आयुर्वेदाची माहिती सांगतो. ज्या वेळेला समुद्रमंथन झालं, त्याच्यातून 14 रत्ने निघाले. त्याच्यात आयुर्वेद, आणि त्या आयुर्वेदामध्ये कोण निघाला? धन्वंतरी. आणि त्या धन्वंतरींना ह्या ज्या वनस्पती आहेत, ही वनस्पती ज्ञान लोपलं होतं आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं काम केलं. वनस्पती किती आहेत? 20,000. काही लोकांना माहीत असलेल्या वनस्पती त्यांनी लोकांना सांगितल्या नाही, त्यावेळी 2,000 वनस्पती नामशेष झाल्या. खाली राहिला किती? 18,000. बघा, 18,000 जरी वनस्पती असल्या, त्याचे रस किती? 6. खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट, तिखट. आता रस जरी 6 असले आणि 7वा रस कोणता? ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे किती जरी जेवण केलं आणि त्याला जर झोप नाही मिळाली, त्याचं अन्न पचत नाही, म्हणजे विश्रांती. त्याला काय म्हणतात? ध्यानयोग. आणि तो ध्यानयोग कुठं शिकवला जातो? धम्मगिरी केंद्रामध्ये, इगतपुरीला. आणि मग वनस्पतीचे 6 रस झाले. मग त्याच्यामध्ये त्या 6 रसामध्ये प्रत्येक वनस्पती विभागल्या गेल्यात. आणि मग मानवी शरीराला जगण्याकरता, जशी गाडी, कोणतेही वाहन असो, त्याला पेट्रोल, डिझेल, ऑइल, गॅस, इलेक्ट्रिक असे साधनं लागतात. मानवी शरीराला जगण्याकरता षड्रस रसाची गरज आहे. म्हणजे मारवाडी, गुजराती जे लोक आहे ना, ते 6 प्रकारचे रस खातात. आपण जो आहे ना, आपण इतर लोक, आपण तिखट खाऊ, नाही तर गोड खाऊ. मग जो रस शरीराला कमी पडेल आणि तो भरून काढण्याकरता जे दिलं जातं, त्याचं नाव औषध. मग औषधं कसे असतात? मी सांगितले 6 रस असे असतात. मग शेवटी त्याचं कार्य काय आहे? 4. स्तंभक. ज्याला जुलाब होतात आणि त्याचा बंद होण्याकरता, किंवा बाई माणसाच्या अंगावर जातं, किंवा रक्त वाहतं, आणि मग ते बंद करण्याकरता दिलं जातं, त्याचं नाव स्तंभक. आता रेचक. समजा पोट साफ होत नाही, एखादी गाठ आहे, ती बाहेर फेकायचं आहे, ते बाहेर फेकण्याकरता दिलं जातं, ते रेचक. आता एखाद्याच्या शरीराला कोरड पडली, वंगण नाही, त्याला काय देतं? तेलकट. आता एखाद्याला भूकच लागत नाही आणि मग त्याला काय देतं? उष्ण. हे ज्याला कळलं ना, तो वैद्य. आज काय झालं आहे? कोणी बी, इंदिरा गांधी म्हणली होती, मेरे नाम पर गद्दा भी चुन के आएगा. आयुर्वेदाच्या नावाखाली कोणी बी औषधं देतं. ज्याला नाडी परीक्षेचा अभ्यास आहे, जो एकाग्रता करतो, त्याला औषध द्यायचा अधिकार आहे, असं गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. नाडी परीक्षा कोणाला येते? जो ध्यानधारणा करतो, एकाग्रता करतो, त्याला त्याच्या शरीराचे ठोके कळतात आणि दुसऱ्याचे कळतात. म्हणून आयुर्वेद म्हणजे काय? जास्त दिवस सुखानं जगण्याची कला. बघ, आयुर्वेदाचं काय आहे? जरी गुण आला नाही तरी त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, तर मोडून खाली. तसं ॲलोपॅथिकचं काय होतं? एक गुण, एक फायदा, तोटा. जास्त जर आयुर्वेदिक गोळ्या खाल्या ॲलोपॅथिक, तर त्याचे परिणाम किडण्यांना होतात, तिचे रिॲक्शन येते आणि त्याला तकलीफ भोगावं लागते. म्हणून आज प्रत्येक माणसांना या केमिकलच्या गोळ्यांमुळे तकलीफ होऊ लागली. म्हणून काय सांगितलेलं आहे? थोडं ॲलोपॅथिकही घ्या, थोडं आयुर्वेदिकही घ्या. जसं शेतीमध्ये आपण काय करतो? थोडं शेणखतही घालतो, थोडं केमिकल खते घालतो. म्हणून दोन्हींचा वापर करा आणि आरोग्य सुधरा. आणि मग शेवटी योगासनं, ध्यानधारणा, जप तप. आजचा माणूस चंचल झालेला आहे या विज्ञान युगामध्ये. आणि काय म्हणतो, मला टाईम नाही, स्थिरता नाही, ध्यान करायला वेळ नाही. मग संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही.
म्हणून जर सुख पाहिजे असेल तर ध्यानधारणा करा, योगासनं करा, तुम्हाला सुख मिळेल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.